नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब झाला असून सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय घेण्यामध्ये आलाय आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत, तसेच शेतकरी बांधवांनो आज या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये नेमकी कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार ए टू झेड माहिती तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीमध्ये तुमच्यासाठी आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्ता देण्यास विलंब झाला। याच कारणामुळे आता महाराष्ट्रातील लाखो पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता देण्याची वेळ आलेली आहे आणि आजपासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्यासोबतच 10वा हप्ता एकत्रपणे शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला कोणती कामे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली आहेत, कोणती शेतकरी बांधव नेमकी पात्र असणार आहेत, कोणती शेतकरी बांधव नेमकी अपात्र असणार आहेत, तसेच कोणती जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे। ए टू झेड माहिती तुम्हाला जाणून घ्यायला मिळणार आहे। आता फक्त शेतकरी बांधवांनो थोडासा वेळ काढून नक्की लक्षपूर्वक पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आणि पहिल्याच टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांनो या 24 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्हाला खऱ्या अर्थानं पैशांची अत्यंत गरज असेल, पैशांच्या म्हणजेच की हप्त्यांच्या पैशांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आतापर्यंतचा ऐतिहासिक निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे आणि आता खऱ्या अर्थानं पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे एकत्रपणे 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच लक्षपूर्वक पाहत चला। आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी देण्यामध्ये आलेली आहे, कोणते महत्त्वाचे 24 जिल्हे आहेत। जर का या 24 जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर अद्याप देखील तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पूर्णपणे रक्कम ही तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत जमा होणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्या। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणती कामे करायची आहेत आणि कोणती शेतकरी बांधव पात्र असणार व कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार सविस्तरपणे जाणून घेऊया। तर आता पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकरी बांधवांना म्हणजेच की शेतकरी बांधवांनो खऱ्यापणाने खऱ्या अर्थानं ज्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे मागील हप्ते जमा झाले आहेत, अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये एकत्रपणे देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पैशांच्या आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर तुम्हाला नमोचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले आहेत का, पीएम किसान योजनेचे मागील हप्ते तुमच्या खात्यावरती जमा झाले आहेत का? जर का जमा झालेले असतील तरच तुम्ही पात्र असणार आहेत आणि तरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी आजच शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये म्हणजेच की 4000 रुपये रक्कम ही जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता अनेक शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न आला असेल की पीएम किसान योजने हप्ते जमा झाल्याचं नेमकी यामध्ये कसं काय आहे। तर पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ दिला जातो अशाच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जातो आणि ज्या शेतकरी बांधवांना नमोचा लाभ दिला जात नाहीये अशा शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा सुद्धा लाभ दिला जात नाहीये, हे सुद्धा लक्षात घ्या। त्यामुळे जर का तुम्ही म्हणजेच की पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तरच तुम्हाला नमोचा हप्ता भेटणार आहे। जर का तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे सुद्धा लक्षात घ्या। ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचे हप्ते जमा झाले आहेत असेच पात्र शेतकरी बांधव असणार आहेत आणि अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये व 10व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला कोणती कामे करायची आहेत
आहेत हे जाणून घेऊया आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो हे सुद्धा जाणून घेऊया की नेमकी कोणत्या 24 जिल्ह्यांची यादी आलेली आहे। त्या 24 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव जर का आलं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसलीही काळजी कसलीही चिंता करण्याची गरज नाहीये, पूर्णपणे रक्कम तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। तर आता लक्षपूर्वक पाहत चला, हे जर का शेतकरी बांधवांनो तुमची कामे पूर्ण असतील तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामधलं पहिलं काम आहे शेतकरी बांधवांनो ई-केवायसी। अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे। अनेक शेतकरी बांधवांनी ई-केवायसी खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांनो अपूर्ण ठेवलेली आहे। आता अशा शेतकरी बांधवांना सुद्धा वाटतंय की आमच्या खात्यावरती सुद्धा रक्कम जमा होईल, परंतु शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे, ज्या शेतकरी बांधव ई-केवायसी अपूर्ण असून सुद्धा अशा शेतकरी बांधवांना वाटतंय की आमच्या खात्यावरती नमोचा 9वा + 10वा हप्ता जमा होईल, तर शेतकरी बांधवांनो तसं नाहीये। जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण अशीच राहिली तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यानंतर महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांचा अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार बँक खात्याशी लिंक करतील, ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा + 10वा हप्ता देण्यामध्ये येणार आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक म्हणजेच की शेतकरी बांधवांनो लिंक आहे असे शेतकरी बांधव पात्र असणार आहे। जे शेतकरी बांधव लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे जाणून घेऊया। या जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलंय का नक्कीच चेक करायचं आहे। त्यामुळे आता लक्षपूर्वक पाहत चला, जर का या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर पूर्णपणे डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती शेतकरी बांधवांनो रक्कम जमा होणार आहे। तर पहा, नंबर 1 वरती जिल्हा आहे पुणे। पुण्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, पुणेमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपलेली आहे। त्यानंतर मुंबई, त्यानंतर अहमदनगर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, अकोलामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर नागपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, नागपूरमध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा हप्त्यांच्या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची सुद्धा प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। त्यानंतर नाशिक मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर नंदुरबार मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर बीड भांडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो बुलढाणा चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाटप होणार आहे। त्यानंतर धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा कसली काळजी कसली चिंता करू नका। त्यानंतर उस्मानाबाद, पालघर, परभणी, रायगड, रत्नागिरी, सांगली मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतर सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांनी काळजी किंवा चिंता करू नये। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांची जर का ई-केवायसी आधार बँक खात्याशी लिंक असेल तर असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना लवकरच या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।